रोज हे सगळं बघते आणि रोज त्रास होतोय मला. लपवाछपी करायची नाही हे आईने इतकं बिंबवलं होतं ना लहानपणापासून मनावर. तर मी आपल्या कोणाच्या चांगल्यासाठी का होईना लपवाछपी करणं म्हणजे मनाला खूप टोचणी लागते रे. आता कशाबद्दल बोलतेस तू? काय बोलतेस? म्हणजे बघ ना, तुला या मुलापासून सुटका करून घ्यायची आणि मला विक्रांतची तुझ्यापासून सुटका करायची. मी तुझं काम केलं तर तू माझ्यासाठी काय करशील? मी विक्रांतना डिवोर्स दे. आत्या तुम्ही मला मोकळं केलत ना तर मी निघून जाईन. विक्रांतकडे काय मी त्या घराकडे सुद्धा वळून बघणार नाही. हा शब्द आहे माझा. सॉरी मोनिका, हे नाही होऊ शकत. साध्या शब्दात सांगायचं झालं तर याने तुझ्या जीवाला धोका आहे. जर माझी सुटका होत नसेल तर विक्रांतची कशी होईल? मी विक्रांतना डिवोर्स देणार नाही आत्या. हागे मरले मी, पण आता नवीन. तुम्हाला वाटत असेल ना आत्या मी नवीन गेम कधी सुरू करणार आहे? विक्रांत, आता लपवा छपवी बंद. आपल्या माणसांच्या चांगल्यासाठी का होईना पण लपवा छपवी नाही. माझा निर्णय झालाय. तू मला लग्नात दिलेली शपथ मी आता मोडणार आहे. जे तू केलं नाहीस ना ते मी करणार आहे. मोनिकाचं सत्य सगळ्यांसमोर उघड करणार आहे उद्या. खरं तर हे सत्य त्याच वेळेस बाहेर पडलं असतं ना तर आज ही वेळच आली नसती. आणि मी तुला लग्नाच्या मंडपात सुद्धा हेच सांगितलं होतं. तू योग्य वेळेची वाट बघत बसलास आणि तिने मात्र त्या वेळेचा योग्य फायदा करून घेतला. काही रहस्य वेळीच फोडली नाहीत ना तर ती गळ्याभोवती फास होऊन आवळायला लागतात. आता तुझं झालंय आत्या, पण म्हणून तू उद्या सगळ्यांसमोर सांग. येस, कारण मी तुझ्यासारखी नाही. विक्रांत, दिस इज लाईक कॅन्सर. कॅन्सरची गाठ कळल्या कळल्याच काढावी लागते. पण एकदा का उशीर झाला ना की मग ती संपूर्ण अवयवच निकामी करून टाकते. आय एम सॉरी विक्रांत, देयर इज नो मेडिसिन युजफुल. इट्स टाइम टू ऑपरेट. एक मिनिट, मी एकदा तिच्याशी. नाही, अजिबात नाही. हे रहस्य पुढेपर्यंत यातलं तिला काहीही कळता कामा नये. आय एम वॉर्निंग यू. निर्मला आत्या, बरं झालं तुम्ही आलात. मला निर्मला आत्यांची डिसिजन मेकिंग पॉवर खूप आवडते. अजिबात वेळ घेत नाहीत त्या. बरोबर ना आत्या? अगं बाई गीता, माझा ना गोंधळ उडालाय. नाही म्हणजे दारासमोर रांगोळी कुठली काढायची, कोणत्या रंगाची साडी कधी नेसायची काही कळतच नाही मला. बघा, एक काम करूया, रांगोळीचं मी बघते, साड्यांचं तुम्ही बघा. ओके. पण एक गोष्ट मात्र फायनल आहे, उद्या सगळ्यांनी नाचायचंय, इन्क्लुडिंग निर्मला ताई. मला नाही ते जमणार. असं म्हणतील आता आत्या. काय हो, मी हेच म्हणणार होते. पण आम्ही अजिबात काही ऐकून घेणार नाही हा आत्या. हो, घरी असताना आपण किती मज्जा केली. तुम्हाला सांगते, एका बाकावरच्या मैत्रिणी असतात ना, अगदी तेवढी मज्जा केली. पण कालपासनं आत्या जरा गप्प गप्प आहे. पण काहीच हरकत नाही, आज आपण गप्पा मारू
आणि आपल्या डान्सच्या रिहर्सल सुद्धा आहेत ना, सो नाचू पण. काय आत्या? नाही, नाचवणार आहे मी तुला. हो, पण तुम्ही पण नाचा. हो हो, का नाही, पण उद्या मात्र सगळ्यांनी नाचायचं. निर्मलाताई, नो एक्सक्युजेस. ग्रेट. अरे हो, गीता काकी, हे जरा आवरता प्लीज. मला काम आहे, मी जाऊन येते. जा, जा. हां? आत्या आलेच. तुम्ही भेटलात, खूप आधार वाटला. आमच्या मोनिकाचं नशीब, तिला लाखात एक असा नवरा मिळाला. तुम्ही आलात, खूप आधार वाटला. आता मोनिकाची काळजी नाही, तुम्ही तिला छान सांभाळायला याची खात्री आहे. विक्रांत, आता लपवा छपवी बंद. तू मला लग्नात दिलेली शपथ मी आता मोडणार आहे. मोनिकाचं सत्य सगळ्यांसमोर उघड करणार आहे उद्या. खरं तर हे सत्य त्याच वेळेस बाहेर पडलं असतं ना, तर आज ही वेळच आली नसती. आणि मी तुला लग्नाच्या मंडपात सुद्धा हेच सांगितलं होतं. तू योग्य वेळेची वाट बघत बसलास आणि तिने मात्र त्या वेळेचा योग्य फायदा करून घेतला. वाव, स्टॅच्यू खेळताय? मी ते निर्मला आत्यांसाठी चहा आणला होता. पण त्या तर खाली आहेत. हो, विक्रांत, माझ्या बरोबर येतोस? उद्याची तयारी दाखवायची तुला. चल. नंतर पाहिलं की मजा येते ना. निर्मले, चक्क तू एक दिवस आधी. हो ग, मोनिकाशिवाय करमतच नव्हतं मला. असं प्रेम पाहिजे बघ. चहा थंड झाला वाटतं. मी गरम करून आणते. किती जणींना बोलावलेस? खूप जणी येणार आहेत, मी सगळ्यांना बोलवलंय. ए, नानूच्या मैत्रिणींना लक्षात ठेवा. बोलवलंय, सगळ्यांना बोलवलंय. जास्तीत जास्त जणींना बोलवा.